दिघावासियांना दिलासा मिळाला आहे। 2015 पर्यंतच्या बांधकामांना नियमित करण्यात येणार आहे। दिघावासियांची घरं जाण्याच्या टांगत्या तलवारीतून अखेर त्यांची सुटका झाली आहे। मुख्यमंत्री याबाबत उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत। मुख्यमंत्र्यांकडे याबाबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सतत पाठपुरावा केला होता की दिघावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे। काय सांगाल? नक्कीच दिघावासियांना मोठा दिलासा मिळाला असंच बोलू शकतो, कारण ही जी लढाई होती यांची हे 1 ते 1.5 वर्ष चालू होती आणि 31 जुलै मुंबई हायकोर्टाने दिली होती। 31 जुलैच्या आत त्यांना घरं खाली करायची होती आणि त्याच्या आत जर सरकारने आपली योजना मांडली तर त्यांच्या जी घरं आहेत ती वाचणार होती। जवळपास 96 इमारतींना अशा नोटीस दिल्या होत्या। 25 ते 30 हजार लोक बेघर होणार होती। परंतु ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामुळे दिघावासियांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि खरं तर आजचा सोनियाचा दिवस आहे दिघावासियांसाठी असंच आपण बोलू शकतो। आपल्याबरोबर काही दिघावासी त्यांच्यावर जाणून घ्या। मित्रा, या निर्णयाकडे सर्व लक्ष लागलं होतं। सध्या दिघामध्ये कसं वातावरण आहे? काल जो अधिवेशनात जो डिसिजन झालं, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी जो डिसिजन घेतलेला आहे तो दिघावासी सोनियाचा दिवस आहे आजचा। लवकरात लवकर आज ॲफिडेविट टाकून आम्हाला दिलासा द्यावा आणि आज खरंच आम्हाला आज आनंदाचा दिवस आहे। पाऊस आहे आणि आज आनंदाचा दिवस आहे। काय बोलत तुम्ही? आम्हाला पण तेच वाटतंय। आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आधी झालेला जे कडू अनुभव आहेत आम्हाला त्याच्यापेक्षा आजचा दिवस खूपच चांगला वाटतोय आणि मुख्यमंत्र्याचे तर आम्ही आभार तर मानूच, पण आमच्यासाठी प्रयत्न केलेल्या सगळ्याच खासदार आणि आमदारांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, मीडियाने पण आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आजचा दिवस चांगला पार पडू दे एवढीच इच्छा आहे। काकी, खूप टेन्शन होतं, खूप भीती होती, आता सर्व व्यवस्थित होणार? हो, आता म्हणजे असं वाटते का ताटात घास आलाय आणि आता आम्ही खाणार। आता एवढ्या दिवस म्हणजे आम्ही जेवलो नाही जेवलो असं काय आम्हाला वाटतच नाही, कारण घरच नाही तर आम्ही शिजवून खाणार कुठे? आता एवढा म्हणजे आम्हाला असं वाटतं का सोन्याचं ताटच पुढं वाढून ठेवलं आहे आमच्या आणि म्हणजे अशीच सगळ्या सरकारची मी माफी मागते आणि असंच आमच्या डोक्यावर हात ठेवा गरिबाच्या आणि गरिबाला घरं द्या। एवढी G24 तासवाल्यांचा पण मी एवढा आभार मानते का तुम्ही आम्हाला म्हणजे 1 वर्ष झालं तुम्ही आम्हाला कुठे कुठे नाही तिथे पोचवलं आणि तुमचे पण मला म्हणजे असं एवढा आभार मानायला वाटतं का काही सांगूच नको। एवढा आनंद वाटला आम्हाला, रात्रीपासून आम्ही सुखात आहोत असं। नक्कीच मीडियाने G24 तासनी आम्हाला इतका सपोर्ट केला आहे की आमचा प्रश्न हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला आणि आज आम्हाला आनंदाचा दिवस बघायला मिळतो। स्वाती, हे सर्व रिॲक्शन्स होते दिघावासियांच्या। त्यांचं असं म्हणणं की आजचा दिवस हा खरंच दिवाळी आहे त्यांच्यासाठी आज, कारण की 1 ते 1.5 वर्ष हे या पूर्ण लढाई करतायत, फाईट करतायत आणि आज जी अधिवेशनामध्ये जी प्रतिज्ञापत्र सादर होणार आहेत त्या प्रतिज्ञापत्रामुळे दिघामधले कमीत कमी 25 ते 30 हजार लोकची घरं वाचणार आहेत, ते बेघर होण्यापासून राहणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाऊस सुरू आहे, मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि अशावेळी जेव्हा नोटिसा लागतात घरांना तेव्हा एक भीतीचं वातावरण निर्माण होतं। जायचं कुठे हा एक मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता आणि स्वतःची घरं जात आहेत, रस्त्यावर येण्याची वेळ आली होती। परंतु ह्या प्रतिज्ञापत्रामुळे मोठा दिलासा दिघावासियांना मिळाला आहे। स्वाती, कपिल, हा जो त्यांना दिलासा मिळाला याचं राजकीय श्रेय तिथले रहिवासी कोणाला देत आहेत? नक्कीच इथे प्रत्येक पक्षाने इथे येऊन राजकारण तर केलंच आहे, परंतु ज्या तऱ्हेने पालकमंत्री असो किंवा मग जे मुख्यमंत्री असो किंवा शेवटचा जो चेंडू असतो तो पालकमंत्र्यांच्याच दालनात होता आणि काल पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर हा निर्णय झालेला आहे। मित्रा, अनेक राजकीय नेते येऊन गेले, पण कुठच्या राजकीय नेत्याला तो श्रेय देतोस का? काय बोलशील? नाही, मी ते सर्वांना श्रेय देतो। आम्हाला कुठच्याही राजकीय, आम्हाला आमची घरं पाहिजेत। आम्हाला ना आम्ही सामान्य माणूस आहोत, आम्हाला घरं, आम्हाला प्रश्न होता की आम्ही जायचं कुठे? एक बिल्डिंग तुटायला लागली होती, कुणाला नोटीस येत होते, कुणाला खाली करायला सांगत होते। कपिल सर, आम्हाला खरंच खूप मोठं टेन्शन होतं। या दिघावासियांना एवढं टेन्शन कोण साध्या दिवाळी कुणाचं, गणपती कुणाचं काही साजरा होत नव्हती आणि आज आम्हाला खरंच आनंदाचा दिवस आहे। आम्ही सर्वांचे आभारी आहोत। मी पालकमंत्र्यांचे आभार आहे, मुख्यमंत्र्यांचे आभार आहे, सर्व राजकीय पक्षांचे आम्ही आभार आहोत। नक्कीच काका, अनेक राजकीय नेते येऊन गेले, अनेक गोष्टी बोलून गेल्यात, पण पालकमंत्र्यांनी डिस्कस केलं काल मुख्यमंत्र्यांबद्दल आणि हा निर्णय झालेला आहे। कोणत्या राजकीय नेत्याला तुम्ही श्रेय द्याल? आम्ही सर्वच राजकीय नेत्याला श्रेय देऊ, तर सर्वच आमच्या पाठीचे, कोणी पाठीचे नाही असं आम्ही सांगू शकत नाही। आज पालकमंत्र्यांनी जो निर्णय घेतला आमचं घर वाचवण्यासाठी, त्याच्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। मित्रा, काय गोष्टी?
मी सर्व G24चे आभारी आहे. पहिल्या दिवसापासून आम्हाला जो सपोर्ट केलाय, म्हणजे इथे येऊन सकाळी 10 वाजता, रात्री 11 वाजता, सकाळी 7 वाजता सुद्धा तुम्ही लाईव्ह इथून ज्यापर्यंत आमची बातमी, आमची वेदना जगाला दाखवलेली आहे, तर खरंच मी G24चे खूप आभारी आहे. नक्कीच तू ऐकलेलं आहेस का? आम्हाला कुठच्याच राजकारण पडायचं नाही. आमचे सर्व राजकीय नेते हे आमचे मित्र आहेत. कारण की ठीक आहे, काही राजकारण झालं, खूप मोठं राजकारण झालं आणि हे दिघा म्हणजे राजकारणाचा विषय झाला होता, परंतु त्यात न पडता आता जेवढ्या आम्हाला मदत केली त्या सर्व राजकीयांचे आम्ही आभार मानतो. खास करून पालकमंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो यांचे आभार मानतो, असं दिघावासियांचं म्हणणं आहे. कारण जो आम्हाला मदत करेल तो आमचा देव असणार आहे, असं दिघावासियांची मध्ये हालत झाली होती आणि त्या अनुषंगाने दिघावासी पुढे जात होतो. काही लोक बोलत होते की CMला भेटा, काही लोक बोलते पालकमंत्र्यांना भेटा. ज्या गोष्टी होत्या राजकारणातून चालू होत्या त्या सर्व दिघावासियांनी सहन केलेल्या आहेत आणि त्यापर्यंत दिघावासी पुढे गेला आहे. आणि आजचा दिवस दिघावासियांसाठी खूप मोठा दिवस आहे. ह्या 1-1.5 वर्षात दिघावासियांनी एकही सण साजरा केला नव्हता, पण ह्यापुढे मात्र वाटतं ते सर्व सण मोठ्या धूमधडक्यात साजरा करतील असं दिघावासियांचं म्हणणं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.